पण प्रशासनाने आपल्यावर जो अन्याय केला त्याला वाचा फोडण्याचं काम सर्व पक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपण पाहतोय मार्करवाडीमध्ये नाना पटोले आता ग्रामस्थांशी संवाद साधतायत। एकूणच आपण पाहिलं मार्करवाडीमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आजच या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांची सभा झाली, तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीकडून सुद्धा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधतायत। त्यामुळे ग्रामस्थ आता नेमके कुणाच्या पाठीशी आहे असा सवाल उपस्थित या ठिकाणी होतोय। 1003 मतदान पडलं रामभाऊला आणि 845 मतदान पडलं जानकर साहेबाला। तर विषय तो मुद्दा जो आहे त्याच्यासाठी माणसं ही मतदान करायची थांबली होती। यांच्या वाढण्यात झाला 89 जणांवर गुन्हे दाखल झाले ते आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतला, पक्षाचा कार्यक्रम घेतलाय। सदाभाऊ खोत